ही उमेदवारी आणि या जो लोकांचा जो मला जो त्यांचा जो पाठिंबा मिळाला त्या पाठिंबाच्या मी सर्व पहिले जनतेचे सगळ्यात पहिले आभार मानतो। राहिली गोष्ट माझी जी पत्नी होती तिला मी या जनतेच्या जे मला निवडून दिला तर तिला मी आज खरी श्रद्धांजली मी आज तिला अर्पण करतो। बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, आदित्य साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, अनिल देसाई साहेबांनी आमच्या सगळ्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जी मला उमेदवारी दिली, ही उमेदवारी आणि या जो लोकांचा जो मला जो त्यांचा जो पाठिंबा मिळाला त्या पाठिंबाच्या मी सर्व पहिले जनतेचे सगळ्यात पहिले आभार मानतो। राहिली गोष्ट माझी जी पत्नी होती तिला मी या जनतेच्या जे मला निवडून दिला तर तिला मी आज खरी श्रद्धांजली मी आज तिला अर्पण करतो। दुसरी गोष्ट 2012 पासून ते 2025-26 पर्यंत या विभागामध्ये 2012 हा शेवटचा नगरसेवक होता, त्याच्या आधी 2002ला शिवसेनेचा नगरसेवक होता, 2002च्या आधी गेली 25-30 वर्षांनंतर या वार्डामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार या जनतेने मला निवडून दिलाय। मी या सगळ्या जनतेचे आभार मानेल आणि या 25 वर्षांमध्ये जो गॅप पडला या विभागामध्ये, जे कामाचा विकासाचा जो गॅप पडलेला आहे, या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही। हा विकास आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या निमित्ताने आणि आमचे वरिष्ठ खासदार आमदार जे विधान परिषदेचे आमदार आमच्या सगळ्यांचा फंड या विभागामध्ये वापरून या माझ्या विभागाचा विकास करेन हीच मी या ठिकाणी ग्वाही देतो। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार येऊ नये म्हणून या ठिकाणी या सरकारने खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत। या विकास माझ्या वड्याचा विकास कसा होईल ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।